वेलकम. फ्लुइड मेकॅनिक्स फॉर केमिकल इंजिनिअरिंग याची जी एक्झाम स्कोरिंग स्ट्रॅटेजी जी आहे ही स्ट्रॅटेजी मी यावाल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ठीक आहे. ऍक्च्युली स्पीकिंग फ्लुइड मेकॅनिक्सच्या आतमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या आतमध्ये टोटल 5 युनिट आहेत. हे 5 युनिट कसे करायचे हे तुला ऑलरेडी माहिती असेल. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत या आपण ॲपवरती एक्सप्लेन केलेल्याच आहेत आणि एकदम फॅन्टॅस्टिक त्याला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. परंतु हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये नेमकं स्कोर कसं करायचंय फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये याच्या बाबतीत बोलतोय आपण. पहिली गोष्ट जी इथं लिहिलेली आहे, फोकस ऑन थेअरी अँड डेरिव्हेशन. सी, फ्लुइड मेकॅनिक्सच्या आतमध्ये थेअरी पण आहेत, डेरिव्हेशन पण आहेत आणि न्यूमरिकल पण आहेत. आणि आमच्या एक्सपिरियन्सनुसार जेव्हा केव्हा आम्ही मुलांशी बोलतो त्यावेळेस पेपरमध्ये जे न्यूमरिकल्स येतात हे न्यूमरिकल्स कधी कधी मुलांना समजायला खूप अवघड जातात. त्या क्षणाला क्लिक होत नाही की कुठला फॉर्म्युला यूज करायचा. फॉर एन एक्झाम्पल, जर समजा लॅमिनार टर्ब्युलंट फ्लो असेल किंवा पाईप फ्लो जर असेल तर पाईप फ्लो मध्ये डार्सी-वेइसबॅच इक्वेशन वापरू का हेजन-पॉइझेलेस इक्वेशन वापरू ते लक्षात येत नाही. पण ज्या स्टॅटिक गोष्टी आहेत फ्लुइड मेकॅनिक्सच्या ज्या कधीच चेंज होत नाही त्या कुठल्या आहेत? थेअरी अँड डेरिव्हेशन. सो जर समजा तुला स्कोरिंग करायची असेल तर स्कोरिंग करायच्या म्हणजे स्कोरिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये न्यूमरिकल्स तर तुला करायचे हरकत नाही, पण हे 100% असलं पाहिजे की माझे थेअरी आणि डेरिव्हेशन मध्ये एक सुद्धा मार्क जाता कामा नये. थेअरीमध्ये बट ऑब्व्हियसली तुला आउट ऑफ मार्क पडत नाही, तुलाही माहिती आहे, पण डेरिव्हेशन मध्ये मला आउट ऑफ मार्क पडतात. सो देअरफॉर डेरिव्हेशन आपल्याला काय करायचे, पक्के करायचे, लिहून कम्प्लीट डोक्यात असली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी, फिक्स युअर टायमिंग्स. असं बघण्यात आलेलं आहे की स्टुडंट्स काय करतात, एकाच दिवशी 5-5, 6-6, 10-10 तास बसतात, मग दुसऱ्या दिवशी काहीच नाही, तिसऱ्या दिवशी 2-3 तास, चौथ्या दिवशी परत 5व्या दिवशी काहीच नाही. सो यांनी काय होतं, मोमेंटम ब्रेक होतं. सो देअरफॉर इफ यू वॉन्ट टू स्कोर इन फ्लुइड मेकॅनिक्स 10-20 दिवस 30 दिवस समजा तुझ्या हातामध्ये आहेत, तर या 10-20-30 दिवसाच्या आतमध्ये तुला जो टायमिंग आहे तुझा अभ्यासाचा, मग भले तो कमी का असे ना, पण हा जो टायमिंग आहे हा तुला फिक्स ठेवायचा आहे. मी ती 2 तासच अभ्यास करेल FM चा, पण हा जो 2 तास असेल हा प्युअरली 2 तास दररोज असेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यांनी मोमेंटम बिल्डअप होतं आपलं. सो हा टायमिंग फिक्स करायचे. तिसरी गोष्ट, फिक्स युअर स्पेसिफिक्स. हे कुठल्याही व्यक्तीला कळतं की आपल्याला एक्झाम मध्ये ऑर मध्ये क्वेश्चन येतात. सो सगळा सिलेबस मला कम्प्लीट करण्याची गरज आहे का? नाही. मला जे टॉपिक्स जमतात ते स्पेसिफिक्स मी पहिले चेकलिस्ट मध्ये तयार करून घेईल की मी फक्त एवढेच टॉपिक्स करणार आहे. जसं युनिट 1 मध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणा, युनिट 2 जो आहे त्याच्यामध्ये काय पॉइंट्स, ते युनिट 3 जो आहे, युनिट 4 आहे, युनिट 5 मध्ये फ्लुइड बाउंड्री लेअर थेअरी आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्लुइड्स, या सगळ्या ज्या गोष्टी स्वतःची एक चेकलिस्ट पाहिजे की मी फक्त एवढेच पॉइंट करणार आहे. हे स्पेसिफिक्स आहेत, हेच माझे डेरिव्हेशन्स आहेत, हेच माझी थेअरी आहे. मी एवढं वाचणार आहे आणि यालाच रिपीट मोडमध्ये ठेवणार आहे. एवढं वाचून क्वालिटी न देण्यात अर्थ नाहीये, एवढं वाचून एक्स्ट्रीम क्वालिटी देण्यात अर्थ आहे. म्हणून स्वतःचे जे स्पेसिफिक टॉपिक आहेत हे फिक्स करायचे आहेत. दिस इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. लेट्स अज्युम की एक्झामच्या काही दिवस अगोदर तुझा अभ्यास झालेला आहे. आता काय करायचं? आता स्टुडंट जी चूक करतात ते म्हणजे परत जे काही त्यांनी नोट्स लिहिलेल्या आहेत त्या वाचत राहतात. फक्त नाही, पहिले काय करायचंय, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील आपले, जर 24 पॅटर्नला नसतील प्रिव्हियस इयरचे तर 19 पॅटर्नचे घे आणि ते 19 पॅटर्नचे सिलेबस मधले जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे हँडपिक कर. आणि हे हँडपिक केल्याच्या नंतर स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटील तू स्वतःला टेस्ट करत नाही त्या टाइम लिमिटच्या आतमध्ये, तोपर्यंत तुला तुझी लॅक्युनाच कळणार नाही. कमीत कमी ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरची जे 2.5-3 तास जो काही पेपर असतो त्याची रंगीत तालीम तुझी 2 वेळेस व्हायला पाहिजे. आणि या 2 वेळामध्ये स्वतः पेपर लिहायचा आणि तो स्वतः चेक करायचा किंवा जे टीचर्स वगैरे असतील यांच्याकडनं चेक करून घ्यायचा. पण स्वतःला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचेच आहेत. विदाउट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता एक्झामला जाणं इट्स नॉट गुड थिंग. अँड लास्ट थिंग, डोंट पॅनिक. एक्झाम ज्यावेळेस आमच्या समोर एक्झाम येते, एक्झाम आल्याच्या नंतर क्वेश्चन पेपर आला, क्वेश्चन पेपर आल्याच्या नंतर मुलं पॅनिक होऊन जातात. त्यांना असं वाटतं मला काहीच जमत नाही.
असं नाहीये. तुम्ही जर समजा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, व्यवस्थित मोमेंटम बिल्डअप ठेवलेला असेल, तर 100% स्कोरिंग जमते. या स्कोरिंगसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी कुठली आहे? थेरी थोडे मार्क कट झालेले चालतील, डेरिव्हेशन एक सुद्धा मार्क कट होता कामा नये, आणि न्यूमरिकल जे असतील मे बी माइट नॉट बी बोनस पार्ट, आय डोंट नो. ओके, पण हा वाला जर पार्ट केला तर 100% फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये स्कोर होतो केमिकलच्या. ठीक आहे, ऑल द बेस्ट.